नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी अग्निदिव्य हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 14वा भाग. प्रकरणाचं नाव आहे महाराज मजवर रागावले. महाराज माझ्यावर रागावले आहेत, हा एकच विचार प्रतापरावांना बेजार करीत होता. ते महाराजांच्या सानिध्यात होते, तरी त्यांचा आत्मा तेच शब्द उच्चारित होता. महाराज माझ्यावर रागावले आहेत. ते मनातल्या मनात पुढत होते, सरपडत होते. त्यांची सर्व सुख काळवंडली होती. त्यांचा आनंद मावळला होता. नव्हे, तो त्यांच्यावर रागावलाच होता. आणि ते घडोघडी म्हणत होते, महाराज माझ्यावर रागावले आहेत. आपण मोठी चूक केली. आपण तह करून बहलोल खानाला दया दाखवली, त्याला ठार मारला नाही, म्हणून माझ्यावर महाराज रागावले आहेत. कसाही विचार केला तरी प्रतापरावांचे विचार पुन्हा पुन्हा फिरून तिथंच येत होते. महाराज माझ्यावर रागावले आहेत. एक जबरदस्त दुश्मन माझ्या तलवारीच्या धारेखाली आला होता, परंतु मला त्याची दया आली, कीव आली, आणि मी त्याला सलामत सोडला. परंतु तोच बहलोल खान, जो दाते तरण धरून शरण आला होता, तोच बहलोल खान मी केलेले उपकार विसरून बैमान होऊन उलटला आहे. त्यानं पुन्हा स्वराज्यावर तलवार उगारली आहे, कारण मी त्याच वेळी त्याची गर्दन मारली नाही. त्याचं फळ मला काय मिळालं? तर आज महाराजांनी माझ्यावर रागावले आहेत. आपण स्वराज्याचे सरसेनापती आहोत, याचा मला विसर पडला. अरे रे रे, फार वाईट झालं. प्रतापरावांचा संताप शिगेला पोहोचला होता. ते रात्रंदिवस बहलोल खानाचा विचार करीत होते. खानाची आणि आपली कुठेतरी गाठ पडावी यासाठी ते धडपडत होते. ते म्हणत होते, खानाला त्याच्या दगलबाजीचं प्रायश्चित्त हे मिळालंच पाहिजे. परंतु तो खान कुठं भेटणार, याचाच ते अहोरात्र विचार करीत होते. सागरात पडलेली एखादी सुई शोधावी, तसा ते बहलोल खानाला शोधत होते. बहलोल खान एकदाच भेटावा म्हणून प्रतापराव गुजर झुरत होते. त्याची आपली कुठेतरी कोणत्या तरी रणांगणावर गाठ पडावी म्हणून त्यांनी आदिलशाही मुलखात उच्छेद मांडला होता. जितका म्हणून धुमाकूळ घालता येईल तितका घातला होता. मोठमोठी शहरं आणि गावं लुटून फस्त केली होती. त्यांनी आदिलशाहीची हुबळपेठ संपूर्ण लुटली होती आणि हुबळीतील इंग्रजांची वखार तर खणून 30,000 रुपये बाहेर काढले होते. परंतु बहलोल खान पुढे येत नव्हता. उलट क्षणोक्षणी महाराजांची ती रागावलेली मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे उभे राहत होती. मी ते म्हणत होते, महाराज माझ्यावर रागावले आहेत. परंतु बहलोल खानाचे गाठ पडत नव्हते. प्रतापरावांच्या अंतरीचा उद्वेग वाढत होता. तो क्षणभरही शांत होत नव्हता. तरी पण तो उद्वेग हृदयात घेऊन ते आपला उद्योग करतच होते. दिवस उगवून वर आला होता. तो पूर्वेकडील बुरुजावर किंचित विसावा घेत असावा असा भास होत होता. रायगडाचा परिसर उजाळला होता. सकाळच्या चैतन्यमय वारा भिरभिरत येऊन हिरकणी टोकावरून झेप गिरकंदिरात दौड मारित होता आणि शांत उभे असलेले वृक्ष धक्के मारून हलवित होता. आणि त्या वाऱ्याच्या पाठीवर स्वच्छंदी रानपाखरं आपल्या सुरकंडीचा खेळ खेळत होती. सकाळीच प्रतापराव आपल्या घोड्यावरून ते गडावरून ती नयनरम्य शोभा पाहत होते. अलीकडे त्यांनी एक नवीन उद्योग आरंभला होता, आणि तो म्हणजे खाशाबा आणि चंद्रा यांचं लग्न. थोड्याच दिवसापूर्वी त्यांनी आपला खास माणूस पाठवून ज्योतिराव आणि जिजाबा यांना कळवलं होतं की आता स्वस्त बसू नका, तयारी करून खाशाबा आणि चंद्रा यांचं लग्न उरकून घ्यावं. मी महाराजांना घेऊन आदिलशाही लग्ना दिवशी येत आहे. खर्चाचा विचार करू नका, त्याची सर्व काही व्यवस्था होईल. आता इथे खाशाबाच्या लग्नाचा विचार करीत होते आणि तोच विचार करीत
ते टोकाला येऊन थांबले होते. त्यांची समोर नजर टाकली. समोर भयंकर खोल दरी होती. ती पाहणाऱ्याचे डोळे फिरत होती आणि छातीत धडकी भरवीत होती. आजवर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा द्रोह केला, स्वराज्याची फितुरी केली, त्या सर्वांना याच दरीत लोटून त्यांचा कडेलोट करण्यात आला होता. आणि दगलबाज लोकांना मराठ्यांच्या तलवारीपेक्षा या दरीचीच भयंकर दहशत बसली होती. नंतर प्रतापराव गंगासागर तलावाजवळ गेले. तोच पुढून खशाबा आला. तो सेनापतींना मुजरा करून उभा राहिला. खशाबा, तुझं लग्न कधी आहे? प्रतापरावांनी विचारलं. आजपासून 10व्या दिवशी, खशाबा उत्तरला. तू कधी जाणार? आपण सांगाल तेव्हा. मग तू 4-6 दिवस आधी जा, प्रतापराव म्हणाले. मी महाराजांना घेऊन लग्ना दिवशी येतो. जी. खशाबाला आनंद झाला. त्यानं सेनापतींना लावून मुजरा केला आणि प्रतापराव महाराजांच्या सदरेला गेले. महाराज विचारमग्न बसले होते. प्रतापरावांना पाहताच त्यांची समाधी भंगली. त्यांनी प्रश्नार्थक दृष्टीनं प्रतापरावांकडे पाहताच प्रतापराव म्हणाले, खशाबाचं लग्न 10 दिवसावर आलं आहे, तरी मग आपला काय विचार आहे? महाराजांनी पुन्हा प्रश्न केला. महाराजांना घेऊन लग्नाला येत आहे असं मी पुढे कळवलं आहे, प्रतापराव नम्रपणे म्हणाले. आणि पुन्हा महाराज विचारात पडले. त्यांच्या मागे लागलेला स्वराज्याच्या रक्षणाचा आणि त्याच्या विस्ताराचा व्याप किंचितही कमी होत नव्हता. उलट दिवसेंदिवस तो वाढतच होता. त्यातच अलीकडे राज्याभिषेकाची गडबड उडाली होती. गागा भट्ट यांच्या देखरेखीखाली ती संपूर्ण तयारी पूर्णत्वाला जात होती. सर्व कारभारी त्या राज्याभिषेकाच्या तयारीत चूर झाले होते. 32 मन सुवर्णाचे रत्नजडित सिंहासन रामजी प्रभू चित्रे यांच्या हस्ते आकार घेत होते. शिवाय महाराजांच्या मनात अनेक मनसुबे येत होते, तेच निरळच. तरीही ते विचार करून म्हणाले, ठीक आहे, आपण उभ्या उभ्या जाऊन येऊ. नंतर ते चिटणीसांकडे वळून म्हणाले, आम्ही खशाबाच्या लग्नाला जाणार आहोत, तर एक कारभारी पुढे पाठवून सर्व तयारी करावी, म्हणजे त्याच्या लग्नाला कसले उन्हा पडू नये. महाराजांची ती आज्ञा ऐकून चिटणीसांनी मुजरा केला आणि लगेच प्रतापराव विषण्णपणे गालात हसले आणि त्याच क्षणी त्यांचं मन बोललं, हे आमचे महाराज, यांना उदंड आयुष्य लाभो. हे दिलानं दानशूर करण्यासारखे आहेत. कर्तत्वानं हे बाणाबळी अर्जुनाची बरोबरी करू शकतात आणि कोपले तर हे जमद अग्नीसारखे असतात. असे हे महाराज माझ्यावर रागवले आहेत. दिवस बुडत होता. त्याच्या मागून त्याची किरण धावत होती आणि पूर्वेकडून अंधार चोर पावलांना पुढे सरकत होता. तो सावल्यांची रांगोळी पुसून काळी करीत होता आणि संध्याकाळचं वातावरण प्रशांत भासत होतं. एक बैलगाडी मोगरी गावाकडे निघाली होती. ते 2 बैल घडीत धावत तर दमदार पावलं टाकीत गावजवळ करीत होते. गाडीवान बैलांना चुचकारीत होता. त्या गाडीत एक सुंदर तरुणी बसली होती. ती खरोखरच देखणी होती. तिचा चेहरा रेखीव होता. तिचे डोळे टपोरे आणि पाणीदार होते आणि त्या 2 डोळ्यात तिच्या हृदयाचा आणि विचारांचा खोलपणा कळत होता. तिनं मयूरपंखी पैठणी नेसून अंगात हिरवी खडीची चोळी घातली होती. ती भलतीच अस्वस्थ झाली होती. ती वरचेवर दिवसाकडे पाहत होती. दिवसाबरोबर डोळ्याच्या उजेडाने गावात जायची तिला घाई झाली होती. दिवस मावळायला ती गाडी वेशीत येऊन थांबली. तशी ती तरुणी बावरली. चुळबुळ करीत आजूबाजूला पाहू लागली. ती उठात पुटपुटली, आता बाई कुणाला विचारावं. कोणाच्या घरला जायचं तुम्हासनी? एक 8 वर्षाच्या पोरानं लंगुटीचा सोगा उडून सरळ करीत विचारलं. मला? ती तरुणी हसत म्हणाली, मला चंद्राच्या घरी जायचं आहे. चंद्रा? कंचे चंद्रा? ते पोरग कपाळ गाठाखाली म्हणालं, अहो बाई, आमच्या गावात लई चंद्र आहे. त्या पोराचं उत्तर ऐकून ती तरुणी क्षणभर स्तब्ध झाली आणि पुन्हा म्हणाली, तुझ्या गावात किती चंद्र आहे? त्या माफ आहे, त्या पाहिलीच्या 50.
ते पोरग नाकाचा शेंडा उडीत म्हणाल, वाई सरळ सांगा की कंची चंद्र तुम्हाला पाहिजे? ती ती बघ चांगली आहे, तरुणी म्हणाली, आणि तिचं लग्न ठरलंय. मी ज्याच्याशी तिचं लग्न होणार आहे तो रायगडावर महाराजांची चाकरी करतो. पटलं पटलं, आता काय सांगू नका, ते पोरग हटकून म्हणाल. अहो असं वाईट शहाण्या माणसांनी बोला की, आता आलं माझ्या टाळक्यात. तो गडावर चाकरी करतो, तो काशा आबा, आणि त्याची बायको म्हणजे जिजा आबाची लेख. चला धावतो. पुन्हा ते पोरग लंगोटी सरळ करीत चालू लागलं आणि त्याच्या मागून गाडी निघाली. आणि ते तरुणी आवाज चढून आले, तेवढे तिचं घर तुम्हाला दाखव आणि मगच तू जा. आता तुम्ही काळजीच करू नका, पोरग म्हणाल. अहो मला आता सारं समजलंय. ती चंद्रा बघा अशीच तुमच्यावानी आहे. माझ्यावानी म्हणजे कशी? तिनं विचारलं आणि पोरानं उत्तर दिलं, म्हणजे तुमच्यावानी देखणी आहे ती. वा रे वा, तुला देखणेपणाची फार कळली की काय? असं म्हणून ती तरुणी मोठ्यानं हसली आणि ते पोरग एका अंगणात थांबलं आणि हेच ते घर असं म्हणून पळून गेलं. दारात गाडी करकरली तशी चंद्रा बाहेर येऊन विचारलं, कोण आहे? तो आवाज ओळखून ती तरुणी गाडीतून खाली उतरली आणि म्हणाली, तुझी दिदी रुक्साना. तशी चंद्रा वाऱ्याच्या वेगानं पुढे धावली आणि रुक्सानाच्या गळ्यात पडली. रुक्सानानं चंद्राला कडकडून मिठी मारली. माझी चंद्रा असं म्हणून तिच्या कपाळाचा मुका घेतला. अक्का, तू कशी आलीस? चंद्राने विचारलं. सारं सांगते. भटानं रात काय थोडी सांगितली नाही. आताच्यात आम्ही काय परत जाणार नाही, रुक्साना म्हणाली आणि त्यात दोघी मोठ्यानं हसल्या. इतक्यात चंद्राची आई रखमाबाई दिवा घेऊन दारी आली आणि तोंडापुढे दिवा नेऊन ती रुक्सानाला न्याळू लागली. आई बघ माझी विजापुरातली गीता अक्का, चंद्रा म्हणाली. हिनंच मला दडवली, निवारा दिला, मी परत पाठवली. हे ऐकून रखमाला आनंद झाला. तिनं दिवा खाली ठेवून गीताच्या गळ्याला मिठी मारली. मी सद्गदित स्वरात म्हणाली, खरंच तू माझी आई अंबाबाई आहेस. तू तिथं होतीस म्हणून माझी लेक वाचली आणि आमासली दिसली. चला घरात. चंद्रा आणि रखमाबाई यांनी गीताला म्हणजे रुक्सानाला घरात घेतलं आणि बसायला दिलं. गीताचा आत्मा शांत झाला. चंद्राला पाहिल्यामुळं तिचा आनंद गगनात मावत नव्हता आणि चंद्रा तर आनंदाने वेडावली होती. या गीताला कुठं ठेवू आणि कुठं नको असं तिला झालं होतं. या गीतानं आपल्यावर केलेले अनंतोपकाराची फेड आपण कशी करावी याचाच ती विचार करीत होती. ती धावत बाहेर गेली. तिनं सोप्यात दिवा ठेवला, गाडी बांधण्यासाठी बसायला टाकलं, त्याला पाण्याचा तांब्या दिला, बैलांना बांधायला दावण आणि वैरणीची गाडी दावली, गंजी टाकली आणि परत जाऊन गीतासोबत खेटून बसली. तेव्हा चंद्रा हर्षभरीत होऊन एकसारखी हसत होती. नंतर रखमाबाई गीतासमोर बसत म्हणाली, माझे बाई, देवाना धाडावी तशी आलीस बघ. आता परत लवकर जायची घाई करू नका. माझ्या चंद्राला तू जीवदान दिलंय हे आम्ही कधीच विसरणार नाही. तेव्हा जसं चंद्राला जगवलंस तसंच असं तिच्या मस्तकावर 5 तांदूळ टाकून मग सावकाश जायचं दवाजा. म्हणजे चंद्राचं लग्न नक्की झालं की काय? गीतानं आश्चर्याने विचारलं. आणि कधीचं लग्न? काय ग चंद्रा, सांग की. आता एवढी घाई का? भटान रात काय थोडी सांगितले नाही, चंद्रा म्हणाली आणि पुन्हा त्या दोघी मोठ्यानं हसल्या. मग मी अगदी वेळेवर आली म्हणायची, गीता बोलली. आणि चंद्रा म्हणाली, परंतु कशी आलीस ते सांग की. अगं ती लढाई संपली आणि आईला भेटून ते असं सांगून घरी गेले. आई वडिलांना भेटले, गीता म्हणाली. परंतु एकाएकी तुझी आठवण आली. जीव तुझ्याकडे धाव घेऊ लागला. अगदी चैन पडना, मग काय करू? केली तयारी आणि आले.
अगं पण एकटी कशी आलीस? चंद्रानं विचारलं आणि गीता म्हणाली, हे पहा, मराठी माणूस काही आपल्याशी गैर वागणार नाही असं मला वाटत होतं. आता येऊन जाऊन भीती कोणाची, तर त्या विजापुरातल्या रानग्यांची. पण ते मुरादचं नाव कानी पडताच पळ काढणार अशी माझी खात्री होती. आणि मी आता सुखरूप येऊन तुझ्याकडे बसले आहे. अक्का, तू मराठी माणसांचा फार निर्वाळा देतेस. पण मग हा हैबती कोण होता? चंद्रानं विचारलं. तसा एखादा कुऱ्हाडीचा दांडा निपजतो, लांडग्याच्या अवलादीचा असतो, गीता म्हणाली. पण काय ग चंद्रा, त्या हैबतीचं पुढं काय झालं? त्याचं जे व्हायचं तेच झालं, चंद्रा म्हणाली. त्याला आणि त्या जाऊखाना सकट साऱ्यांना कैद झाली आणि आता लवकरच म्हणे त्यांचा कडेलोट होणार आहे. बरं झालं बाई, होऊ दे त्यांचा कडेलोट, पण लवकर व्हावा, गीता संतापून म्हणत होती. आणि जिजाबा घरात आला. अलीकडे चंद्राच्या लग्नाचा त्याच्या जीवाची फिसाटी केली होती. गीताला पाहताच तो विचारात पडला. पण रखमाबाई म्हणाली, हीच बरं का ती गीता, तिनंच आपल्या चंद्राला त्या परमूर्खात आसरा दिला. म्हणून आता वरबाप हुनशान फिरताय, मिरवताय. काय म्हणतीस काय? जिजाबा गीताकडे वळून हात जोडून होता. आई, तो माझ्या चंद्राचा जीव वाचून माझ्या आबरूचा बचाव केलास. तू माणूस नसून आता देव आहेस. आता आपल्या चंद्राचं लगीन करूनच जा. मी तुला तुझ्या घरा पतूर घाली होती. गीता काहीच बोलली नाही. रखमाबाई आणि जिजाबा यांचा तो निर्मळ आणि भोळा स्वभाव पाहून तिला आपल्या आईबापांची आठवण झाली. जेवण झाली. मग चंद्रानं गीताचं आणि आपलं अंथरुण टाकलं आणि त्या दोघी अंथरुणावर पडून बोलू लागल्या. चंद्रानं आपल्याला रायगडावर तुझं पत्र महाराजांना आलं आणि तू दिलेला तो मुसलमानी पेशा मला अंगावर घालून महाराजांनी राणी साहेबाकडे कसं घेऊन गेले वगैरे सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून गीता म्हणाली, चंद्रा, मला महाराज दिसतील का ग? न दिसाय काय झालं? चंद्रा उत्तरली. अगं पण कुठं? गीतानं प्रश्न केला. त्यासाठी रायगडावर गेलं पाहिजे, चंद्रा उत्तरली. मग आपण नक्कीच जाऊ. गीतानं निश्चय केला. त्या रात्री त्या दोघी बोलत बोलत जाऊन त्यांनी रात्र जागून काढली. रात्रभर त्यांना मुळीच झोप लागली नाही. सकाळ झाली. गाव जागा झाला. माणसं उठली आणि आपल्या कामाला लागली. रात्रभर मुकं होऊन बसलेलं वातावरण आता जोरजोरानं बोलू लागलं. गीता उठून अंगणात गेली. तिनं चौफेर पाहिलं. ती झाडं, ते डोंगर, ती शेतं आणि ती कष्टाळू माणसं, हे सारं पाहून तिला आनंद झाला. आणि लगेच तिला विजापूरची आठवण झाली आणि ती मनात म्हणू लागली, ही खरी देव माणसं, साधी, भोळी आणि कष्टाळू. कुणाला एक नाही का दोन नाही, तर ती विजापुरात रस्त्यानं घोडे उडवीत, तलवारी नाचवीत उगीच पळणारी माणसं, छे, ती या माणसाची बरोबरीच करू शकत नाहीत. अक्का, काय विचार करतेस? चंद्रानं पाठीमागून येऊन विचारलं. काय नाही, मी तुझा गाव पाहत आहे, गीता बोलली. आणि त्याच वेळी रात्री गीताला चंद्राचं घर दाखवणारं ते पोरग पुढून आलं. त्याला गीतानं विचारलं, काय सरकार, कुठं निघालात? रानात, ते पोरग उत्तरलं. आणि पुन्हा गीतानं विचारलं, हा, बरं आता सांगा भाऊ, दोघीत देखणी कोण आहे? सांगू? ते पोरग त्या दोघीकडे आळीपाळीपणा पाहून म्हणालं, काही फरक नाही, अगदी सारखे आहे सा. जाकाईचे भन जुकाई. त्या पोराचं ते उत्तर ऐकून त्या दोघी खूप हसल्या. आणि ते पोरग मख्ख चेहरा करून पुढे गेलं आणि उशिरान डोळे विस्फारून दबक्या आवाजात चंद्राला विचारलं, अगं पण नवरदेवाची बातमी काय? स्वारी गेली कोणत्या तरी लढाईवर? तू काही काळजी करू नको, चंद्र असंच म्हणाली. भट तांदूळ घेऊन उभा राहिला की स्वारी हळूच पुढे येणार. नंतर त्या दोघी घरात गेल्या आणि चंद्रानं जात्यावर दळण घातलं. चंद्रात दाणे दळीत होती.
खुंटा ओढताना तिच्या देहाला लयबद्ध हेलकावे बसत होते. तिची मान किंचित तिरपी झाली होती आणि त्यामुळं ती अधिकच आकर्षक भासत होती. गीता तिच्याकडे एकटक पाहत होती. तिच्या लग्नाचा आणि तिच्या भावी सुखाचा विचार करत बसली होती. एवढ्यात जिजाबा आहे ती का घरात, अशी हाक ऐकू आली. त्याबरोबर चंद्रानं जात थांबवलं. गीता बाहेर पाहू लागली आणि मारुतीचा उघडा घरात येऊन आईस पाहिजे बसला. त्याच्या डोकीला मुंडासं होतं आणि तो लंगोटी नेसला होता. त्याच्या अंगात पैरण नव्हती, तो उघडाच होता. त्यानं डाव्या काखेत आपली तलवार घेऊन त्याच हातानं चिरेंदी घेतली होती. तो चुलीकडे पाहत म्हणाला, हं, अनावायचीस तू. रखमाबाई त्याच्या पुढे एक निखारा ठेवला. तो चिलमीट ठासून त्याने एक जोरदार झुरका मारला आणि गीताला न्याहाळीत विचारलं, ही पाहुणी कोणत्या गावची? ती रायगडची. रखमा मध्येच उतरली. असं का? मारुती एकाएकी गंभीर होऊन म्हणाला, बरं, पण जिजाबा कुठं आहे? ते पेठत गेलं आहे. चंद्रानं उत्तर दिलं. माझं वाईच काम होतं. मारुती बोलला. कसलं? काय नाही, जिजाबाला एक खबर द्यायची होती. मारुती म्हणाला. मग ती खबर आम्हासनी सांगा, म्हणजे आम्ही मालकासनी सांगतो. रखमा बोलली आणि मारुतीनं नकारार्थी मान हलवीत म्हणाला, नका. ती खबर ऐकून उगाच घाबरशीला. जिजाबालाच मी सांगाल. असं बोलून मारुती उठला आणि बाहेर गेला. आणि हा मारुती कसली खबर घेऊन आला आहे याचा रखमाबाई आणि चंद्रा विचार करू लागल्या. म्हणे ती खबर ऐकून आम्ही घाबरू, तेव्हा ती कसली खबर असेल? असे अनेक प्रश्न त्या दोघींपुढे उभे राहिले होते. गीता ही तोच विचार करीत होती आणि ती खबर न सांगताच मारुती चौगुला जिजाबाच्या घरात भीतीचं भूत उठून निघून गेला होता. धन्यवाद.